ओम नमः शिवाय. मंडळी नमस्कार. आज आपण विजयादशमी किंवा दसऱ्याविषयी थोडंसं जाणून घेऊयात. तर संपूर्ण भारतामध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. विजयादशमी मागे देवी आदिशक्ती भवानी व प्रभू श्रीरामांची कथा दडलेली आहे. तर प्रभू श्रीरामांनी लंकापती रावणाचा याच दिवशी वध केला होता व दुर्गा माता आदिशक्तीने याच दिवशी महिषासूर नामक राक्षसाचा वध केला होता. याच दिवशी या दोन्ही दैवी शक्तीने असुरी अंधकार मिटवून विजयाचा भव्य दिव्य असा प्रकाशस्तंभ तेवत ठेवला होता. म्हणून विजयादशमी मोठ्या आनंदाने व उत्साहाने या दिवशी साजरी केली जाते. याच दिवशी आयुधांची पूजा केली जाते. विद्यादेवतेची तसेच आपण ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्या साधनांची देखील पूजा केली जाते. विजयादशमी म्हणजे एक नवीन शुभारंभ आहे. तसेच या दिवशी नवीन कार्याची सुरुवात केल्यामुळे त्या क्षेत्रामध्ये विजय प्राप्त होतो अशी मान्यता आहे. तसेच भारत हा कृषीप्रधान देश आहे. धार्मिक विधी तसेच सण वगैरे मोठ्या आनंदाने व मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात व तो आनंद समूहामध्ये सम्मिलित केला जातो. त्यामुळे अशा तिथी पर्वावर सण साजरे केल्यामुळे होणारा जो आनंद आहे तो अगदी द्विगुणित होतो. महाराष्ट्रामध्ये दसऱ्याच्या दिवशी मोठ्या संख्येने लोक सीमोल्लंघन किंवा सिलंघन खेळतात. गावागावांमधून जी कुठली त्यांची कुलदेवता असेल त्या कुलदेवतेची अगदी मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढली जाते. तसेच आई जगदंबेचा पोत हातामध्ये घेऊन विविध प्रकारे नृत्य केले जाते. गावाबाहेर असणाऱ्या शमी वृक्षाची किंवा आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना दिली जातात. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतले जातात. हा उत्सव समूहामध्ये साजरा केल्यामुळे हा जो आनंद असतो तो काही वेगळाच असतो. तर मंडळी आता आपण हे बघणार आहोत की शमी वृक्षाची पूजा का केली जाते आणि आपट्याच्या झाडांची पाने सोने म्हणून का लुटली जातात. पण त्याआधी आपल्या मराठी भक्तिमय शक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशीच नवनवीन माहिती मिळत राहील. तर मंडळी शमी वृक्षाची अशी पौराणिक कथा आहे की पूर्वी एक सोंगट्याप्रमाणे खेळ खेळला जायचा आणि या खेळामध्ये जो हरेल तर त्याला ते किंमत मोजावी लागत असे. मग जेव्हा पांडव दुर्योधनाकडून अशाच प्रकारच्या खेळामध्ये हरले होते तर त्याची किंमत म्हणून त्यांना 12 वर्षाचा वनवास तसेच 1 वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला. आणि मग याच अज्ञातवासामध्ये आपल्या गायींच्या रक्षणासाठी आपले धनुष्य शमी वृक्षावर लपवले होते व स्वतः एक वेश धारण करून राजा विराट यांची ते सेवा करत होते. त्यानंतर मग गायींच्या रक्षण करण्यासाठी अर्जुनाने शमी वृक्षावरून आपले धनुष्य घेऊन शत्रूंवर विजय प्राप्त केला. आणि मग अशी मान्यता आहे की विजयादशमी याच दिवशी अर्जुनाने आपल्या गायींच्या रक्षणासाठी शमी वृक्षाची मदत घेऊन शत्रूंवर विजय प्राप्त केला. त्यामुळे सीमोल्लंघन या दिवशी शमी वृक्षाची पूजा करण्याची पद्धत प्रचलित झाली. चला तर मग मंडळी आपण आता हे जाणून घेऊयात की आपटा या वृक्षाची पाने सोने म्हणून का लुटले जातात किंवा आपट्याची पाने एकमेकांमध्ये वाटून सोने घ्या आणि सोन्यासारखे राहा असे का बोलले जाते. तर यामागे काय कथा आहे हे आपण बघूयात. तर त्याची कथा अशी आहे की पैठण नगरीमध्ये देवदत्त नावाचे ब्राह्मण आपला मुलगा कौत्स यासोबत राहत असत. मग आपल्या मुलाची मुंज झाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला विद्या ग्रहण करण्यासाठी वर्तंतू नावाच्या ऋषींकडे पाठवले. कौत्साने देखील आपल्या गुरूंकडून योग्य ती विद्या ग्रहण केली. मग गुरूंकडून विद्या घेतल्यानंतर त्याचे फळ म्हणून गुरूंना गुरुदक्षिणा दिली जाते. तर ही गुरुदक्षिणा स्वइच्छेने असते. मग कौत्स नावाचा शिष्य विद्या पूर्ण झाल्यानंतर तो आपल्या घरी जात असताना आपल्या गुरूंना विचारू लागला की तुम्ही गुरुदक्षिणा म्हणून काय घेणार. तुम्ही जी सांगाल ती गुरुदक्षिणा मी तुम्हाला देण्यास तयार आहे. मग यावर गुरूंनी देखील आपल्या शिष्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. गुरु नेहमी आपल्या शिष्याचे हित पाहत असतो, परंतु वर्तंतू नावाच्या ऋषींना आपल्या शिष्याची परीक्षा घ्यायची होती. मग गुरु आपल्या शिष्यास सांगत आहेत की हे बघ, मी तुला 14 विषयांचे ज्ञान प्राप्त करून दिले आहे, त्याबद्दल मला 14 कोटी सुवर्णमुद्रा तू आणून दे. मग आपल्या गुरूंनी एवढी गुरुदक्षिणा मागितल्यानंतर कौत्स नावाचा शिष्य अगदी गोंधळून गेला. आपल्या गुरूंना एवढी गुरुदक्षिणा देण्याची त्याची ऐपत नव्हती किंवा त्याची परिस्थिती नव्हती. परंतु आपल्या गुरुच्या मुखातून निघालेली गुरुदक्षिणा नाकारायची तरी कशी हा विचार तो करू लागला. मग त्याला विचार करता करता रघुराजांची आठवण झाली. रघुराजा हे एक वीर आणि पराक्रमी योद्धा होते. विशाल आणि उदार अंतकरणाने ते लोकांची सेवा करत असत. त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी आलेला व्यक्ती रिक्त हस्ताने कधीही परत जात नसे. मग कौत्स नावाचा शिष्य रघुराजांकडे मदत मागण्यासाठी गेला व त्याने झालेली सर्व हकीकत सांगितली. परंतु नेमके त्याच वेळी रघुराजांनी विश्वजित नावाचा यज्ञ केल्यामुळे त्यांचा संपूर्ण खजिना संपलेला होता. मग या राजाने कौत्साला 3 दिवसाची मुदत मागितली व कौत्साला 14 कोटी सुवर्णमुद्रा देण्याचे वचन दिले.
आणि मग इंद्रदेवांना रघुराजांच्या पराक्रमाविषयी सर्व जाण होती. एक वीर पराक्रमी तसेच दानशूर राजा म्हणून ते ओळखले जात असत. मग इंद्रदेवांनी कुबेरांशी चर्चा करून आपट्याच्या वृक्षाच्या पानाच्या आकारांची सोन्याची नाणी बनवून दिली व ती पावसाप्रमाणे रघुराजांच्या राजवाड्यामध्ये पाडली. मग त्या सुवर्णमुद्रा घेऊन राजाने कौत्स नावाच्या शिष्याला दिल्या व कौत्स नावाच्या शिष्याने आपल्या वर्तंतू नावाच्या गुरूंना दिल्या. परंतु वर्तंतू नावाच्या ऋषीने ही सुवर्ण नाणी घेण्यास नकार दिला, कारण त्यांना आपल्या शिष्याची परीक्षा घ्यायची होती. आणि मग आपले गुरु तर गुरुदक्षिणा घेण्यासाठी नकार देत आहेत, म्हणून ती सुवर्ण नाणी कौत्स नावाच्या शिष्याने रघुराजांकडे परत करण्याचा विचार केला. परंतु रघुराजांनी देखील ही नाणी परत घेण्यासाठी नकार दिला. मग कौत्स नावाच्या शिष्याने या सुवर्णमुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवल्या व त्या लोकांना लुटण्यासाठी सांगितले. मग लोकांनी देखील या आपट्याच्या झाडाची पूजा करून हे सोने आपापसात वाटून घेतले किंवा ते सोने लुटले. आणि मग तेव्हापासून आपट्याच्या झाडांची पाने लुटण्याची प्रथा प्रचलित झाली. चला तर मग मंडळी, तुम्ही देखील सोने घ्या आणि सोन्यासारखे राहा. भेटूयात अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत ओम नमः शिवाय.